नमस्कार मित्रांनो, आज आम्ही संदीप खांडेकर लाईव्ह दर्शन डबल या नाईट युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, हे व्हिडिओ अशासाठी बनवलाय की या धनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहात कार्यक्रम झालेला. त्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, धनगर येथे हरिनाम सप्ताह पार पडला. या सप्त्याला श्रीमद भागवत कथा सांगण्यासाठी आपल्या इथे अकराजी महाराज शास्त्री वृंदावनकर यांनी 7 दिवस सेवा केली. त्यांचं पण आभार. बाहेरून आलेली भाविक भक्ती मंडळी मंदिरात दर्शन घेत होते. त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह, ते मग जेवणाचे पंगत असेल, दर्शनासाठी मंदिरात असेल, हे सर्व निसर्गरम्य वातावरण त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर धनगरगाव येथे असं वातावरण निर्माण झालं. मंदिरात श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्न असे पिंडीवर असं सजावट, फुलाची सजावट, एक असं निसर्गरम्य वातावरण. शंभो शिवशंकराला फुलाचा हार, फुलाची रोषणाई, हे नागरिकांनी उत्साह आणि प्रेमाने त्यांचं प्रेम शंभो शिवशंकरावर, एवढं प्रेम मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविक प्रसन्नतेने दर्शन घेत होते. अशी माझ्या लाडक्या बहिणींनी लाईट स्वतःच्या सोकरच्यात होती. लाइटिंगची मंदिराला व्यवस्था खूप, अशी मंदिराला सजावट खूप सुंदर अशी लाइटिंगची सजावट केलेली. आणि शिव मंदिरात प्रसन्न अशा शिव मंदिरामध्ये फुलाची सजावट, एक छान असं वातावरण श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्त्यामध्ये निर्माण झालं. बाहेरून आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, पाहुणे मंडळी, भाऊ, सगळे गावकरी मंडळी यांचं खूप खूप आभार. छान असा कार्यक्रम केला. शिव मंदिरामध्ये भस्माची उधळण आणि शिव मंदिरावर असं पुष्पगुच्छ, फुल, एक छान पद्धतीचं डेकोरेशन एक शिवलिंगाला अर्पण केलेली होती. एक भावी भक्ताचं प्रेम, एक असंच सतत 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गावचे सरपंच अरुणाताई खांडेकरांच्या पुढाकारातून त्यांनी जे सहकार्य केली, त्यांनी गावासाठी, मंदिरासाठी, रस्त्यासाठी शौचालयाची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, महिलांमधून प्रोत्साहित करून लाइटिंगची व्यवस्था अरुणाताई खांडेकर यांनी केली. रनिंग सरपंच खूप छान काम केलं त्यांनी पण, त्यांचं पण आभार. त्याचबरोबर असं विकास काम करत असताना अरुणाताईंनी धनगरगाव नगरीमध्ये खूप छान पद्धतीने रस्ते, मंदिराला लाइटिंग, डेकोरेशन आणि महिलांमध्ये उत्साह जागृत करायचं काम त्यांनी त्याच्या कामातून सिद्ध केलं. त्याचबरोबर ठिकठिकाणी महाराजाची कीर्तन व्हायची. रात्रीला महाराजाची कीर्तनानं अख्खा परिसर मनमुक्त वातावरणामध्ये रथेच्या कीर्तन चालायचं. महाराजांनी टोकळा, पिवळा फटका, पेटा बांधून त्यांनी कीर्तन केलं. अखंड अशा महिला भोजनाचा आस्वाद घेत होत्या. महिला मंडळी भोजनाचा आस्वाद घेते. काही वेटिंग वर होते, वेटिंग वर वाट बघत होते की आपली दुसरी पंगत आहे, यानंतर आपल्याला बसायचं आहे. आणि काही पुढारी गावाचे तरुण मंडळी जेवण वाटताना सहकार्य करत होते. खूप असा जन समुदाय बसलेला असायचा. एक चिंचेचं झाड, त्याखाली एक असं वयोवृद्ध माणसं, कुणी काठी हातात घेऊन, कुणी बाटली हातात घेऊन असं वेटिंग वर राहायचे. आणि एक आनंद असायचा. एक शिवभक्त जे सुरेश भाऊ खांडेकर आणि आकाश शास्त्री महाराज आणि सुशांत खांडेकर शिवदर्शन घेताना एक छान पद्धतीचं असं वातावरण निर्माण केलं होतं. खूप असं प्रसन्न वाटायचं. मित्र, शिव जागर अखंड हरिनाम सप्ताह खूप छान पद्धतीने केला. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी सरपंचाचे आभार मानतो, गावकऱ्यांचे आभार मानतो, कमिटीचे आभार मानतो, ट्रस्टचे आभार मानतो.
त्यांनी मोठा कार्यक्रम केला. असाच अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्ष पुढे 100 वर्ष चालू राहावा. अशाच माझ्या बहिणींना, पाहुणे मंडळीला, गावकऱ्यांना, परिसरातील नागरिकांना शिवभक्तीचा, शिव आनंद उत्सव साजरा करता यावा. त्याचबरोबर महिला मंडळी जीवनाच्या पंक्ती बसायच्या आणि खूप असा आनंद वातावरण निर्मिती, खूप अशा बालुशाही नुकती ही जीवन वाढायला तरुण मंडळी खूप उत्साहानं करायची. महिला मंडळी स्वतः पत्रवळ्या उचलायच्या, स्वतः नेऊन एका ठिकाणी जमा करायच्या. हे प्रेम, ही जी ईश्वराने दिलेली एक मनातून संकल्पना की स्वतःच ताक स्वतः उचलून आतून ठेवावे, पत्रवळे असेल काय असेल, हे सर्व काम करत असताना वातावरण निर्मिती आणि एक प्रसन्न वातावरण. मित्रांनो, आजच्या जगामध्ये सांगायचं झालं, किती छान असं वातावरण शिव मंदिरामध्ये, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरामध्ये वातावरण निर्माण होतं. एक ऊन लागून म्हणून महिलांना टेंटची सुविधा ट्रस्ट कडून व्हायची, गावातल्या मंडळी कडून व्हायची, गावातली मंडळी सहकार्य करायची जेवणामध्ये वाढायला. ते खूप छान असं वातावरण तरुण मंडळी वाढण्याचं काम करत असतील. काही मंडळी पाहुणे मंडळीला जेवणाची व्यवस्था करत असतील, पाहुणे मंडळीला जेवणाचा आस्वाद आणि खूप छान असं रोजकर. आचार्य मामा, तुमचं पण धन्यवाद. तुम्ही स्वयंपाक 7-8 दिवस तुम्ही दोन टाइम स्वयंपाक, 2-3 टाइम स्वयंपाक करायचे. छान पद्धतीने तुम्ही स्वयंपाक केला. त्याचबरोबर गावातले अनेक वरिष्ठ नागरिक, नोकरदार नागरिक, वयोवृद्ध नागरिक, पुढारी, नेते, सर्व तरुण मंडळींचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही जे कार्य केलं त्या कार्याचा सलाम. त्याचबरोबर कमिटी मधील अनेक तरुण मंडळी आहेत, बरेच तरुण मंडळी काम करतात. अशाच एकोपानं तुम्ही काम करावं. आणि शेवटच्या दिवशी विजयानंदी महाराज सुपेकर यांचं छान पद्धतीनं काल्याचं कीर्तन झालं आणि आकाजी महाराज यांची श्रीमद भागवत कथेचा संता सोहळा पण झाला. आकाजी महाराज, तुमचं धन्यवाद. आणि काल्याचं कीर्तन केलं विजू महाराज सुपेकर यांचं पण धन्यवाद. आणि 7 दिवस जे अनेक कीर्तनकार येऊन गेले त्यांचं पण धन्यवाद. हे गावातील तरुण मंडळी, आरती राहायची, एका प्रसन्न आरतीचं वातावरण राहायचं. आणि शिवशंकराची आरती म्हटलं की अंगाला काटा येतो, अंगामध्ये एक उत्साह निर्माण होतो. हे एक सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो, खूप असं सजून नटून बालगोपाळ गावातले सर्व मंडळी सजून नटून यायची. राधा कृष्णाचा जोडा, शिवपार्वतीचा जोडा, फार छान असं वातावरण असायचं. एक प्रसन्न असं वातावरण शंभू बाबाच्या दरबारामध्ये मिळालं. 8 दिवस अशी कथा, एक वेगवेगळे सजावटी, वेगवेगळे झाक्या, ही झाकी निर्माण व्हायची. त्या झाकीमधून प्रदर्शन व्हायचं आणि त्या प्रदर्शन झाकीचा आरती करायचे. हे सर्व वातावरण निर्मिती आकाजी महाराज शास्त्री यांच्या पुढाकारातून, यांच्या मार्गदर्शनाकडून, यांच्या कथेतून, यांच्या वाणीतून पूर्ण वातावरण असं शिवमय वातावरण झालेलं होतं. मित्रांनो, महिला त्यांचं की झाकीची पूजा असेल, झाकीची आरती असेल, असं वेगवेगळे रूपांतर आकाजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून मिळालं. त्याबद्दल महाराजाचे आभार, गावकऱ्याचे आभार. मित्रांनो, असाच कार्यक्रम दरवर्षी पण आपण करू, यापेक्षाही आपण पुढल्या वर्षी चांगला करू असे सर्वांना, पाहुणे मंडळाला सर्वांचं मी आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. मित्रांनो, माझी काही सेवा, छोटी मोठी सेवा असेल, ती सेवा द्यायची मी माझ्या लाईव्ह दर्शन 99 या युट्यूब चॅनल मार्फत माझी छोटीशी सेवा दिली. म्हणतात ना, देवासाठी काही असेल, येडं व्हावं लागतं, लहान व्हावं लागतं, छोटं व्हावं लागतं, बाळ व्हावं लागतं, काही पण व्हावं लागतं. कारण शंभू बाबाच्या दरबारामध्ये सर्व काही माप असतं आणि सर्व काही जी काही सेवा घडत ती सेवा आपण करायची असते. म्हणून मी माझी छोटीशी सेवा केली. सर्व गावकऱ्यांचं धन्यवाद. मला ती सेवा पाडता आली आणि महाराजांचं सर्वांचं आभार मानतो की ती छोटीशी सेवा मला तुमच्यापर्यंत पोहोचता आली, करता आली, माझा आनंद मला करता आला. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. ठीक. शंभो शिव पार्वती, हर हर महादेव.